हाय फ्रेंड्स, मी विठ्ठल जोशी। या व्हिडिओमध्ये आपण 30 डिसेंबर 2020 रोजी RRB NTPC मध्ये दुपारच्या बॅचला आलेले प्रश्न पाहणार आहोत आणि सकाळच्या बॅचला विचारलेल्या प्रश्नांचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे। तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहून घ्या। पोस्ट ऑफिसमधील MTS, पोस्टमॅन, मेल गार्ड या पदांसाठी तसेच RRB NTPC साठी जर तुम्हाला ऑनलाईन टेस्ट सिरीज लावायची असेल तर प्ले स्टोरवरून परीक्षा हे ॲप डाउनलोड करा आणि विठ्ठल 40 कोड वापरून 40% डिस्काउंट मिळवा। तर प्ले स्टोरवरून परीक्षा हे ॲप डाउनलोड करा आणि विठ्ठल 40 कोड वापरून 40% डिस्काउंट मिळवा। पहिला प्रश्न आहे, फेसबुकचे संस्थापक कोण आहेत? तर फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग हे आहेत आणि खूप परीक्षांना हा प्रश्न विचारला जातो। तसंच आता तुम्हाला इतर परीक्षांना इतर ज्या महत्त्वाच्या कंपन्या आहेत जसं ट्विटरचे संस्थापक कोण आहेत, गुगलचे संस्थापक कोण आहेत, ॲपलचे संस्थापक कोण आहेत, मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक कोण आहेत, असे सुद्धा प्रश्न येऊ शकतात। दुसरा प्रश्न आहे, 1931 साली काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर 1931 साली काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेल हे होते आणि हे अधिवेशन कराची या ठिकाणी झालं होतं। कराची आता पाकिस्तानमध्ये आहे। सरदार वल्लभभाई पटेल हेच भारताचे पहिले उपपंतप्रधान आहेत। त्याच्यानंतर भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल हेच आहेत। सरदार वल्लभभाई पटेल हे गुजरात या राज्याचे आणि त्यांचा पुतळा हा स्टॅच्यू ऑफ युनिटी या नावाने ओळखला जातो। तो गुजरात या राज्यामध्ये आहे। त्यानंतरचा तिसरा प्रश्न आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन केव्हा झाले? तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन 28 डिसेंबर 1885 या दिवशी झाले। हे पहिलं अधिवेशन मुंबई या ठिकाणी झालं आणि या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष योमेशचंद्र बॅनर्जी हे होते। पुण्यामध्ये हे पहिलं अधिवेशन होणार होतं, परंतु पुण्यामध्ये कॉलराची साथ आल्यामुळे हे अधिवेशन मुंबई या ठिकाणी घेण्यात आलं। त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, पेशीचा शोध कोणी लावला? तर पेशीचा शोध रॉबर्ट हुक यांनी लावलेला आहे। याच्या आधीच्या पेपरमध्ये सुद्धा हा प्रश्न आला होता। भारतातील किती राज्यांमध्ये समुद्र किनारपट्टी आहे? तर भारतामधील एकूण 9 राज्यांमध्ये समुद्र किनारपट्टी आहे। तर ते 9 राज्ये कोणते आहेत ते पाहूयात आपण। पश्चिम किनारपट्टीवर 5 राज्ये आहेत, गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळ हे 5 राज्ये पश्चिम किनारपट्टीवर आहेत आणि पूर्व किनारपट्टीवर 9 राज्ये आहेत। त्याच्यामध्ये तमिळनाडू, आंध्र प्रदेश, ओरिसा आणि पश्चिम बंगाल या 9 राज्यांना लागून सागरी किनारपट्टी आहे। जागतिक पर्यावरण दिवस 2019 थीम काय होती? तर जागतिक पर्यावरण दिवस 2019 ची थीम वायू प्रदूषण ही होती। त्याच्यानंतर 7वा प्रश्न आहे, नोबेल पुरस्कार किती क्षेत्रांमध्ये दिला जातो? तर नोबेल पुरस्कार हा एकूण 6 क्षेत्रांमध्ये दिला जातो। शांततेचा नोबेल पुरस्कार, त्याच्यानंतर अर्थशास्त्रामध्ये दिला जातो, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि वैद्यकीय क्षेत्र या 6 क्षेत्रांमध्ये नोबेल पुरस्कार दरवर्षी दिला जातो। आणि याच्यावर माझा व्हिडिओ सुद्धा आहे नोबेल पुरस्कारावर आधारित। तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या, चालू घडामोडीच्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला भेटेल। त्याच्यावर इतरही प्रश्न तुम्हाला सापडतील। त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, सार्क या संघटनेमध्ये एकूण किती देश सदस्य आहेत? तर आता सार्क ही जी संघटना आहे त्या संघटनेमध्ये एकूण 8 देश सदस्य आहेत। कोणकोणते आहेत ते? भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, नेपाळ, भूतान, बांगलादेश, श्रीलंका आणि मालदीव असे एकूण 8 देश सदस्य आहेत। आणि ही जी सार्क संघटना आहे हिचं मुख्यालय नेपाळ देशाची राजधानी काठमांडू या ठिकाणी आहे आणि सार्कचा लॉंग फॉर्म असा आहे, साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन असा त्याचा लॉंग फॉर्म आहे। सुवर्ण चतुर्भुज योजना कोणत्या पंतप्रधानांच्या कार्यकाळात सुरू झाली? तर सुवर्ण चतुर्भुज योजना ही जी आहे ही भारतरत्न माननीय अटल बिहारी वाजपेयी हे पंतप्रधान असताना सुरू झाली 2001 मध्ये आणि ही योजना 2012 मध्ये संपलेली आहे। आता ही जी सुवर्ण चतुर्भुज का म्हणतात तर म्हणजे दिल्ली, कोलकाता, चेन्नई आणि मुंबई या 4 महानगरांना जोडणारी ही योजना आहे रस्त्यांच्या माध्यमातून। आणि या 4 महानगरांना रस्त्यांच्या माध्यमातून जोडल्यानंतर एक चौकोन तयार झाल्यासारखा होतो, म्हणून त्याला सुवर्ण चतुर्भुज योजना असं नाव दिलेलं आहे। त्याच्यानंतरचा प्रश्न आहे,
बेटी बचाओ बेटी पढाओ ही योजना केव्हा सुरू झाली? तर बेटी बचाओ बेटी पढाओ ही योजना 22 जानेवारी 2015 या दिवशी सुरू झाली आणि सर्वप्रथम हरियाणा या राज्यामध्ये या योजनेची सुरुवात झाली. म्हणजे संपूर्ण भारतात एकदाच योजना सुरू झाली, परंतु उद्घाटन हरियाणा या राज्यात झालं. त्याच्यानंतर 18वा प्रश्न आहे, स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात केव्हा झाली? तर स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात 2 ऑक्टोबर 2014 या दिवशी झालेली आहे. 12वा प्रश्न आहे, कोलेरू सरोवर कोणत्या राज्यात आहे? तर कोलेरू सरोवर हे आंध्र प्रदेश या राज्यामध्ये आहे. आता 13 नंबरचा प्रश्न आहे, राज्यसभेमध्ये एकूण किती सदस्य असतात? तर राज्यसभेमध्ये एकूण 250 सदस्य असतात. आता या 250 सदस्यांपैकी 238 सदस्य हे घटक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांच्यामधून निवडून आलेले असतात. म्हणजे घटक राज्याच्या विधानसभेचे जे सदस्य असतात ते राज्यसभेच्या सदस्यांची निवड करतात किंवा त्या निवडणुकीमध्ये मतदान करतात. आणि जे 12 सदस्य आहेत ते वेगवेगळ्या क्षेत्रांमधील प्रसिद्ध व्यक्तींची नेमणूक राष्ट्रपती राज्यसभेवर करत असतात. तर 238 घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभांमधून निवडून येतात आणि 12 सदस्य राष्ट्रपतींमार्फत नेमणूक केली जाते. 14 नंबरचा प्रश्न आहे, आता तुम्हाला राज्यसभेचा विचारला म्हणल्यावर लोकसभेचे सुद्धा सदस्य विचारतील, ते सुद्धा माहिती असू द्या. तर लोकसभेमध्ये जास्तीत जास्त 552 सदस्य असतात, 552. त्याच्यानंतर गदर पक्षाचे संस्थापक कोण आहेत? तर गदर पक्षाचे संस्थापक हे लाला हरदयाल आणि सोहनसिंह भाटणा हे आहेत. अमेरिकेमध्ये या गदर पक्षाची स्थापना झाली होती. लोकसभेच्या सदस्यांच्या संदर्भात अजून एक तुम्हाला सांगतो की जास्तीत जास्त 552 सदस्य असतात, परंतु सध्या भारताची जी लोकसभा आहे तिच्यामध्ये 545 सदस्य आहेत, हे सुद्धा माहिती असू द्या. त्याच्यानंतर 15 नंबरचा प्रश्न आहे, कुचिपुडी हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा आहे? तर कुचिपुडी हा नृत्य प्रकार आंध्र प्रदेश या राज्याचा आहे. आता कोणत्या राज्यामध्ये कोणता डान्सचा प्रकार आहे ते तुम्हाला माहिती असू द्या, कारण याच्या आधीच्या परीक्षेमध्ये सुद्धा डान्सच्या प्रकारावर प्रश्न विचारलेले आहेत. तर त्या डान्सच्या प्रकारावर राज्य आणि त्यांचे डान्स याच्यावर सुद्धा माझा एक व्हिडिओ आहे. भूगोलची प्लेलिस्ट ओपन करा माझ्या चॅनलवर जाऊन, त्याच्यामध्ये तुम्हाला हा व्हिडिओ मिळून जाईल. म्हणजे तुमचा अजून एक प्रश्न येऊन जाईल. त्याच्यानंतर 16 नंबरचा प्रश्न आहे, आर्यभट्ट हा भारताचा पहिला उपग्रह अवकाशात केव्हा सोडला? तर आर्यभट्ट हा जो भारताचा पहिला उपग्रह आहे हा 19 एप्रिल 1975 या दिवशी सोडलेला आहे. ही तारीख लक्षात ठेवा, खूप परीक्षांना विचारतात. बल या भौतिक राशीचे SI एकक कोणते आहे? तर बल या भौतिक राशीचे SI एकक न्यूटन हे आहे. त्याच्यानंतर मिथेनचे रासायनिक सूत्र काय आहे? तर मिथेनचे रासायनिक सूत्र CH4 हे आहे. ॲक्च्युली ते CH4 असं लिहितो आपण, असं आहे ते, आणि खूप परीक्षांना हा प्रश्न विचारतात. त्याच्यानंतर मूलभूत हक्कांची माहिती राज्यघटनेच्या कोणत्या भागामध्ये दिली आहे? तर मूलभूत हक्कांची माहिती राज्यघटनेच्या 3ऱ्या भागामध्ये दिलेली आहे आणि कलम 12 ते 35 हे मूलभूत हक्कांशी संबंधित आहेत. तर त्यालाच आपण मूलभूत अधिकार असे सुद्धा म्हणतो. तर 3ऱ्या भागामध्ये याची माहिती दिलेली आहे. आणि भारतीय नागरिकांना 6 प्रकारचे मूलभूत हक्क किंवा मूलभूत अधिकार आहेत. 20 नंबरचा प्रश्न आहे, ताजमहलचे बांधकाम केव्हा पूर्ण झाले? तर ताजमहलचे बांधकाम 1648 मध्ये पूर्ण झाले. आता ताजमहल कोणी बांधला हे सर्वांना माहिती आहे. मुघल बादशाह शहाजहान याने ताजमहल बांधलेला आहे. मुमताज महल यांच्या आपल्या पत्नीच्या स्मरणार्थ मुमताज महल यांच्या. आणि ताजमहल हा आग्रा या शहरामध्ये आहे. आग्रा हे शहर उत्तर प्रदेश या राज्यात आहे आणि आग्रा शहर व ताजमहाल यमुना नदीच्या किनाऱ्यावर आहेत. आणि शेवटचा व 21 नंबरचा प्रश्न, 2021 मध्ये ऑलिम्पिक स्पर्धांचे आयोजन कुठे होणार आहे? तर 2021 मध्ये ऑलिम्पिक स्पर्धांचे आयोजन जपानमधील टोकियो या ठिकाणी होणार आहे. ॲक्च्युली 2020 मध्येच ह्या स्पर्धा होणार होत्या, परंतु कोरोनामुळे ह्या स्पर्धा पुढे ढकलाव्या लागल्या. तर जपानमधील टोकियो या ठिकाणी ह्या स्पर्धा होणार आहेत. तर या व्हिडिओमध्ये आपण 30 डिसेंबर 2020 या दिवसाच्या दुपारच्या बॅचला आलेल्या प्रश्नांची माहिती पाहिलेली आहे. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत इतर व्हॉट्सअप ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनलवर जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी माझा चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.